नमस्कार. आज आपण पाहूया वर्ग 8वा विषय गणित, घटक, वर्ग आणि वर्गमूळ, उपघटक, पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांचे वर्गमूळ काढणे. व्हिडिओ निर्मिती सौ वैशाली व श्रीकांत शंकरराव कोठेकर. पूर्ण वर्ग नसलेल्या संख्येचे वर्गमूळ काढणे. उदाहरण 1. 24 या पूर्ण वर्ग नसलेल्या संख्येचे भागाकार पद्धतीने 4 दशांश स्थळापर्यंत वर्गमूळ काढा. स्पष्टीकरण. 24 या संख्येसमोर दशांश चिन्ह देऊन त्यापुढे कितीही शून्य वाढविले तरी 24 ची किंमत बदलणार नाही. म्हणून आपल्याला जेवढ्या दशांश स्थळापर्यंत वर्गमूळ काढावयाचे आहे तेवढ्या शून्याच्या जोड्या 24 च्या पुढे दशांश चिन्ह देऊन लिहू. जसे 24 दशांश चिन्ह 0 0 0 0 0 0 0 0 अशा प्रकारे. आता भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढू. सर्वप्रथम 24 दशांश चिन्ह 0 0 0 0 0 0 0 0 ही संख्या लिहून घेऊ. त्यानंतर त्यावरती एक आडवी आणि एक उभी रेषा काढू. रेषा काढल्यानंतर सर्वप्रथम एककाकडून म्हणजेच उजवीकडून आपण 2 2 अंकाच्या जोड्या बनवू. म्हणजेच पहिली जोडी बनेल 24, दुसरी 0 0, तिसरी 0 0, चौथी 0 0 आणि पाचवी 0 0. आता पहिली जोडी कोणती आहे आपली? 24. मग आपल्याला असा अंक पाहायचा आहे जेणेकरून त्या अंकाला त्याच अंकाने गुणले असता 24 किंवा त्यापेक्षा कमी गुणाकार आपल्याला मिळेल. मग असा अंक कोणता? 5 आहे का? 5 गुणिले 5 केलं तर किती होईल? 25. नाही, 25 तर 24 पेक्षा जास्त आहे. म्हणून मग आपण 4 पाहू. 4 गुणिले 4 केले तर किती मिळेल? 16. बरोबर. म्हणून आपण भागाकारामध्ये 4 लिहू आणि 24 मधून 16 वजा करू. 24 मधून 16 वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळते 8 आणि जो भागाकार आला तो 4 आपण भाजक जो 4 आहे त्यामध्ये मिळवू. म्हणजे किती झाले? 4 अधिक 4 बरोबर 8. आता दुसरी जोडी आहे ती शून्याची, ती उचलून आपण 8 वर ठेवू. आता या भाजक जो 8 आहे त्या 8 वर असा अंक ठेवा आणि त्याच अंकाने गुणा, जेणेकरून गुणाकार हा 800 किंवा त्यापेक्षा कमी येईल. म्हणून आपण 8 वर 8 हा अंक ठेवला आणि 8 नेच गुणले असता गुणाकार येतो 704. म्हणून भागाकारामध्ये दशांश चिन्ह देऊन 8 हे लिहावे. त्यानंतर जो गुणाकार आला तो गुणाकार 800 मधून वजा करावा. 800 वजा 704 आणि जो भागाकार आपण लिहिला 8 तो 88 मध्ये मिळवावा. वजाबाकी केली असता आपल्याला उत्तर मिळते 96. 96 वर परत आपण 2 शून्य ठेवायचे आणि नंतर इकडे बेरीज केली असता इकडे सुद्धा आपल्याला 96 मिळते. 96 वर असा अंक ठेवायचा जेणेकरून त्याचा गुणाकार हा 9600 पेक्षा कमी येईल. मग आपण त्यावर 96 वर 9 हा अंक ठेवला आणि 9 नेच त्याला गुणले असता गुणाकार हा 8721 एवढा आला. म्हणून भागाकारामध्ये आपण 9 हा अंक लिहिला. 969 गुणिले 9 केले असता 8721 मिळते. 9600 मधून 8721 वजा केले. वजा केल्यानंतर 879 हे उत्तर मिळाले. तोच 9 969 मध्ये मिळवला तर आपल्याला मिळाले 978. आता वरची चौथी जोडी शून्याची आपण खाली घेतली. 978 वर असा अंक ठेवा आणि त्याच अंकाने गुणा, जेणेकरून गुणाकार 87900 पेक्षा लहान येईल. मग त्यावर 8 हा अंक ठेवून 8 नेच गुणले असता 78304
हा गुणाकार मिळतो. म्हणून भागाकारामध्ये 8 हा अंक ठेवला आणि 87,900 मधून 78,304 वजा केले असता 9,596 हे उत्तर मिळाले. आता तोच आकडा 8 हा 9,788 मध्ये मिळवला आणि इकडे खाली उत्तर मिळाले 9,796. आता शेवटची जोडी जी उरली शून्याची ती परत खाली घेतली. आपल्याला संख्या मिळाली 9,59,600. आता इकडे भाजकामध्ये 9,796 ही संख्या आहे. त्यावर असा अंक ठेवा आणि त्याच अंकाने गुणा, जेणेकरून 9,59,600 पेक्षा कमी गुणाकार येईल. आता आपण त्यावर 9 हा अंक ठेवला आणि 9 नेच गुणले असता 8,81,721 हे उत्तर मिळते. मग 9 अंक आपण भागाकारामध्ये ठेवला आणि 9 ने संख्येला गुणले असता आपल्याला उत्तर मिळालं 8,81,721. हे 9,59,600 मधून वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळाले 77,879. परत 9 हा अंक भाजकामध्ये मिळवला असता 98,105 हे उत्तर मिळाले. म्हणजेच आपल्याला जो भागाकार मिळालेला आहे तो आहे 4.8,989. म्हणजेच 24 चे वर्गमूळ बरोबर 4.8,989.